नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी परत महिन्याचं भविष्य सांगायला आलेली आहे. 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026चं सर्व राशी लग्नांसाठी काय म्हणतात ग्रह बघूया. आपण सुरू करूया मेष राशीपासून. मेष राशीची जी माणसं असतात ना, थोडक्यात सांगायचं तर अतिशय उत्साही, लीडरशिप असल्यामुळे सगळ्या कामांमध्ये पुढाकार घेणारी, डिफेन्स करणारी माणसं असतात. मेष राशीचा मंगळ जो स्वामी आहे हा पुरुष ग्रह आहे, त्याच्यामुळे तो लढवय्या पण आहे आणि या ग्रहाला प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. तो माणसाला नेहमी प्रगतीकडे नेणारा लीडरशिपमधून. आता या राशीचे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी हा महिना कसा असेल? 7 सप्टेंबरपासून उद्योजक पण हे सरकारी योजनांमधून त्याचा फायदा काय आपल्याला घेता येतोय तो बघतील. या महिन्यामध्ये राहूची रवीवर आणि शुक्रावर दोन्हीवर दृष्टी आहे. वैयक्तिक मतं कदाचित भिन्न असतील पार्टनर्सची, कारण शुक्र आत्ता सप्तमात आहे 2 सप्टेंबरपासून. तर वैयक्तिक मतं जरी भिन्न असली तरी वैयक्तिक मत आणि बिझनेस यांची गल्लत तुम्ही करत नाही. पार्टनरच्या जोडीला, जोडीदाराला पण सांभाळून घ्यावं लागेल, कारण त्याचंही हे स्थान आहे. मंगळाची 7वी दृष्टी आहे ती दशमावर आहे. त्याच्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये एकूणच खूप हिरिरीने पुढे जाणारं आहेच मेषरास तशी. आणि मंगळाची दृष्टी जेव्हा सप्तमावरती पडतीये आणि दशमावर पडते आणि सप्तमावर पडणारी लग्नेशाची दृष्टी आहे. लग्नावर मंगळ बघत नाही, पण लग्नेश मंगळाची दृष्टी सप्तमावर पडली आहे आणि दशमावर पडली आहे. त्यामुळे बिझनेसमनसाठी अतिशय पॉझिटिव्हिटीकडे जाणारा हा योग आहे. पण त्याच्याच बरोबर राहू हा पंचमाकडे, रवीकडे आणि सप्तमात बघतोय. पंचम स्थान हे इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे, पैसा लागतोच बिझनेसमध्ये. त्यामुळे तुमच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स ऑलरेडी असतील त्याला आत्ता राहूनी कितीही प्रलोभन दाखवलं तरी हात लावू नका. त्याच्यामधून तुम्हाला जसा काही फायदा करून घेता येत असेल तसा करून घ्या, त्यात आत्ता बदल करू नका. चतुर्थामध्ये मंगळ आहे, त्याच्याबरोबर गुरु पण आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ता घराचा योग तर आलेलाच आहे, पण राहूची दृष्टी विसरायची नाही. त्यामुळे कागदपत्र तपासून घ्या, कारण राहू बुधाकडे पण बघतोय 22 ऑगस्टपासून पंचमातल्या. कागदपत्र तपासून घ्या, वकिलाशी बोला आणि मग घरासाठी पैसे गुंतवा, कारण घर ही गोष्ट काही रोज होत नसते. त्याच्यानंतर आपण बघूया नोकरदारांसाठी. तर मेडिकल फील्डचा कारक आहे बुध, हा षष्ठामध्ये आहे 7 सप्टेंबरपासून. 7 सप्टेंबरपासून बुध आणि 12 सप्टेंबरला येणारा चंद्र आणि 2 सप्टेंबरपासून तिथेच असलेला शुक्र. शुक्र हा बुधाबरोबर आला, त्याच्यामुळे त्याचा नीचभंग झाला. शुक्र हा औषधशास्त्राचा कारक आहे, बुध मेडिकल सायन्सचाच कारक आहे. त्यामुळे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मेडिकल फील्डमधल्या कंपनींमध्ये काम करणारे जे लोक आहेत यांच्यावरती मंगळाची दृष्टी, त्यामुळे योग्य तो निर्णयच घेतला जाईल. आणि शांतपणे मात्र काम करा हे सांगायला पाहिजे. षष्ठामध्ये असलेला बुध खूप व्यवहार ज्ञानाने वागेल, त्यामुळे तुमच्या कामामध्ये परफेक्शन तो आणेलच. बुध हा परफेक्शन आणतो कन्येचा. गृहिणींसाठी कसा आहे हा महिना? चतुर्थात येणारा मंगळ 18 सप्टेंबरपासून आधी तो शुभ मंगळ आहे, जरी नीचीचा असला तरी. आधी तृतीयात आहे. तृतीयामध्ये असलेला मंगळ हा कुटुंबस्थानाच्या पुढे पण शेजार पाजारी, भावंड यांच्याबद्दल दाखवणारा आहे. आणि या तृतीयातल्या मंगळावर राहूची दृष्टी आहे. त्याच्यामुळे शेजार पाजारी आणि नातेवाईक यांच्या नात्यामध्ये थोडाफार गैरसमज होत नाही ना, याच्यावर लक्ष राहू द्या. तिसरा चंद्र आहे 5, 6, 7 सप्टेंबर. त्यामुळे छोटे प्रवास करण्यासाठी हा खूप चांगला आहे. मित्रमंडळींच्या बरोबर किंवा शेजार पाजाऱ्यांच्या बरोबर किंवा जवळच्याच, म्हणजे पुण्याहून मुंबईला माझी बहीण राहते, तिच्याकडे जाऊन भेटून आले, असा प्रवास करून याल.
राहूची दृष्टी या मंगळावरती आहे तृतीयातल्या. 5 सप्टेंबर नंतरचा हा लक्ष्मी योग आहे मंगळ आणि चंद्राचा. 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ तिथेच आहे. त्यामुळे हा पैसे मिळण्याचा योग आहे. हे स्थान उपचय स्थान आहे जे वसुमती योग करतं शुभग्रहांचा. त्यामुळे इथे मिळणार आहेत तुम्हाला पैसे. आणि धनेश शुक्र, हा शुक्र आत्ता षष्ठात म्हणजे 6वा आहे. त्याच्यामुळे ह्या धनेशाचे पण पैसे षष्ठात म्हणजे काम करून गृहिणींना मिळणार आहेत, कुटुंबामध्ये मिळणार आहेत. एकूण पैशाची बाजू गृहिणींची चांगली आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी पंचम स्थान हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं स्थान आहे. 22 ऑगस्ट पासून बुध इथे शिक्षणासाठी चांगला आलेला आहे. शिक्षणाच्या बरोबरीने इथे जो सिंहेमध्ये केतू आहे ना, हा अभ्यासामध्ये लक्ष देताना जरा काहीतरी हा विषय करू का नको, हा मला येत नाही का, नकोच मी हा जरा एटिकेटी आली तरीच आहे, असले काहीतरी विचार करू नका. 17 ऑगस्टपासून रवी पण तिथे आलेला आहे. 22 ऑगस्टला बुध आलेला आहे. बुधादित्य योग केलेला आहे त्यांनी सिंहेमध्ये. त्यामुळे जेवढी जास्त विचार करून तुम्ही कामं कराल, अभ्यास कराल, तेवढा हा रवी तुम्हाला यश नक्की देणार आहे. लाभाकडे बघतो, त्याच्यामुळे मित्रमंडळींचं पण सहकार्य मिळणार आहे. परदेश योग कुणाला आहे का, तर नोव्हेंबर 2026 नंतर जेव्हा राहू बदलणार आहे त्यावेळेला परदेशातली कामं राहू करून देईल, पण घरापासून थोडं लांब राहावं लागेल. कारण गुरु व्ययाकडे बघतो म्हणून तो नेईल परदेशी, पण राहू धनस्थानाकडे बघतो, गुरुकडेही बघतो. त्याच्यामुळे कदाचित एखादा फॉरेन एम्प्लॉयर असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काम इथे कराल आणि घरापासून काही काळ त्यावेळेला लांब राहावं लागेल, कारण धनस्थानाकडे राहू बघतो. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांना, नोकरदारांना जरा आव्हानात्मक परिस्थिती ग्रहांची आहे. मंगळाची दशमावरची दृष्टी मात्र तो लग्नेश आहे आणि दशमामध्ये त्याची उच्चीची रास येते. त्यामुळे 18 सप्टेंबर पासून पुढे 1.5 महिना ही मंगळाची जी दशमावरची दृष्टी आहे तिथे तुम्ही अतिशय धीटपणे काम कराल, लीडरशिपनी काम कराल. धनेश शुक्राची आत्ता तुर्तास तुम्हाला साथ नाही आहे, कारण तो केंद्रात आलेला आहे तुमच्याबरोबर. पण पैशाची वाढ दिसत नसली तरी शनी जो व्ययामध्ये आहे, व्ययातले ग्रह खर्च दाखवतात. आणि हा शनी षष्ठात बुधाकडे बघतोय. त्याच्यामुळे पचना संस्थेला थोडंफार कधीतरी करंट, पोट बिघडलं, गॅसेस झाले, असं होऊ शकतं सर्वच लोकांसाठी. त्यामुळे त्याच्यावर जरा थोडं लक्ष द्या. थोडा ॲग्रेसिव्ह स्वभाव असल्यामुळे पण मेष राशीच्या लोकांना मनासारखं झालं नाही तर मंगळ आहे चतुर्थामध्ये नीचीचा. चतुर्थ स्थान एक खायचं पोट आहे. त्यामुळे पोट बिघडण्याची पटकन तुम्हाला त्रास होतो आणि ती सवय असते, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना ज्यांचं फॉरेन एम्प्लॉयरकडे काम आहे असं असेल तर त्या कामावर घरातल्या कुठल्या कलहाचा किंवा कुठल्या अशांततेचा तुमच्या कामावर परिणाम होणार नाही ना, यावर लक्ष द्या. जोडीदाराबरोबर सप्टेंबरमध्ये चांगले संबंध राहतील, कारण शुक्र सप्तमात आलेला आहे तुळेमध्ये, स्वतःच्या मूल त्रिकोण राशीमध्ये. या शुक्राने मालव्य हा पंचमहापुरुष योग केला आहे इथे. त्याच्यामुळे तुम्हाला एकूणच या 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना पैशाचं महत्त्व पटलेलं आहे आणि तो चांगला मिळणार आहे, कारण हा शुक्र तुमचा धनेश आणि सप्तमेश आहे आणि तो सप्तमातच आला आहे. त्याच्यामुळे नातेसंबंध, इतरांशी तुमच्या काही पैशाच्या गोष्टी, बिझनेस म्हणणं तर आहेच. एकूणच हा शुक्र खूप चांगले संबंध सगळ्यांशीच ठेवणार आहे. जोडीदाराबरोबर प्रवास करण्याचे चांगले योग येतील, मजा करून घ्या.
60 ते 90 वयोगटातल्या लोकांसाठी व्ययातला शनी हा मीनेत आलाय आणि या शनीवर गुरुची पूर्ण दृष्टी आहे 9वी. त्याच्यामुळे आता काम बास करावं का असा थोडासा सूर असेल, कारण अनेक वेगळ्या गोष्टींना महत्त्व येईल आयुष्यात. धनस्थानावर शनीची 3री दृष्टी, भाग्यावर शनीची 10वी दृष्टी, षष्ठावर शनीची 7वी दृष्टी, या सगळ्या दृष्ट्यांच्या मध्ये हा जो दशमेश आणि लाभेश शनी आहे, म्हणजे कर्माचा कारक शनी आहे. हा कर्म तर करून घेणारच, पण हे कर्म कशाचं, तर जास्त करून स्वतःच्या उन्नतीकडे जावं का असं वय तुमचं आलेलं आहे. अतिशय कामसू आहात तुम्ही आणि त्यामुळे आता या शनीमध्ये व्ययातल्या पैसा हा फार महत्त्वाचा विषय तुम्हाला राहणार नाही. लीडरशिप खूप आहे आणि स्वस्थ तर बसवत नाही. अग्नितत्वाचा आहे तुमचा राशी स्वामी, म्हणून कामामध्ये तुम्ही काहीच कमी जास्त करणार नाही, आहे तसंच काम कराल. मेष राशीच्या लोकांचं वय वाढलंय हे खरोखरच कळत नाही बरं का. आपण आता या मेष राशीतल्या सर्व नक्षत्रांसाठी कसे दिवस आहेत हे बघूया. मेष राशीमध्ये येणारी 3 नक्षत्र, अश्विनी हे केतूचं, भरणी हे शुक्राचं आणि कृत्तिका हे रवीचं नक्षत्र. आरोग्य, धनयोग, कष्टसाध्य पैसा, एकूणच कसं आहेत दिवस बघूया. अश्विनी नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 1 सप्टेंबर आणि धनयोग आणणारा दिवस आहे 2 सप्टेंबर. गृहसौख्य मिळणार आहे 27 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर. कष्टामधून तुम्हाला धन मिळणार आहे 29 ऑगस्ट, 6 सप्टेंबर, 15 सप्टेंबर. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात आणि काम करावं लागतं, छान काम करता येतं, याचं समाधान असतं. भरणी या शुक्राच्या नक्षत्राला आरोग्यदायी दिवस आहे 2 सप्टेंबर, धनयोगाचा दिवस आहे 3 सप्टेंबर, गृहसौख्य आहे 25 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 14 सप्टेंबर. कष्टसाध्य धनयोगाचे दिवस आहेत 29 सप्टेंबर, 29 ऑगस्ट, 7 सप्टेंबर, 16 सप्टेंबर. आणि इतके चांगले धनयोगाचे दिवस म्हणजे नशीब काढणारे दिवस, त्यामुळे नशीब चांगलं आहे असं वाटेल 25 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबर. कृत्तिका नक्षत्राच्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहेत 25 ऑगस्ट, 3 सप्टेंबर, 12 सप्टेंबर. धनयोगाचे दिवस आहेत 26 ऑगस्ट, 13 सप्टेंबर. गृहसौख्य मिळणार आहे 28 ऑगस्ट, 6 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर. अचानक धनप्राप्ती होईल 2 सप्टेंबरला आणि नशिबाचे खेळ चांगले चाललेत आपले, नशीबवान लोक आहोत आपण असं वाटणाऱ्या घटना घडतील 1 सप्टेंबरला. थोडक्यात जेव्हा आरोग्यदायी दिवस आहेत तेव्हा खूप काम करता तुम्ही. धनयोगाचे चांगले दिवस आहेत त्यावेळेला तुम्ही जितकं जास्त काम तितकं जास्त धन, हे गणित तुम्हाला माहीत आहे. कष्टसाध्य धनाचे जेव्हा योग आहेत तेव्हा तब्येतीकडे लक्ष देता आणि मग कितीही काम करू शकता. आणि मग गृहसौख्याच्या दिवसांमध्ये नातेवाईकांच्या बरोबर, आता गृहिणींसाठी हे मंगळागौरींचे दिवस येत आहेत, त्यामुळे आपल्या मुली आपल्या सुना यांच्याबरोबर, मैत्रिणींच्या बरोबर सणावारी एकत्र येऊन मजा करण्याच्या उत्तम संधी तुम्हाला या गृहसौख्याच्या दिवसात मिळणार आहेत. नशीब चांगलं आहे त्यांना, अर्थात तब्येत चांगली असणं हे सर्वोत्तम नशीब चांगलं असण्याचं लक्षण आहे, नाही का. मेष राशी मस्क्युलिन रास आहे मंगळाची, त्यामुळे सहसा त्यांना काहीतरी होतंय असं ते म्हणत नाहीत, चांगलीच असते तब्येत. कसं वाटलं तुम्हाला भविष्य? माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. तुम्हाला काय अनुभवाला येतं ते मला सांगा. तुमच्या अभिप्रायांची मी नेहमीच वाट बघत असते. पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.